मला लग्न अगोदर वाटायचं मी राणीसारखी राहीन आणि घर कामाला एक बाई लावीन, पण मला काय माहित होतं की ती बाई मीच असणार आहे म्हणून. आणि कसं आहे, प्रत्येकाला वाटतं बाईनं घराबाहेर पडावं, नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात, अगदी चंद्रावर पण जावं. पण जाण्या अगोदर 4 चपात्या, 1 भाजी, थोडासा भात, 4 भांडी धुवायत, 4 कपडे धुवायत आणि मगच जावं. आणि एवढंच नाही तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण माघारी पण यावं. तर आज मी सकाळच्या जेवणात फक्त वरण आणि भातच बनवला होता. नंतर पोरांचं टायमिंग झालं शाळेत आणायचं म्हणून पोरांना शाळेत जाऊन पटकन घेऊन आले. माझ्या अंशूला कधी शाळेत इथून कधी खायला जातो असं होतं, येतच त्याचे कपडे काढायचे चालू असते. आणि रात्री उडदाच्या पापडा जाऊ एबा म्हणून ठेवला होता. ती म्हटलं करून घेऊया, नाही तर खराब होऊन जायचं. मग पहिल्यांदा पापड लाटून घेतला आणि दुपारी निवांत आणून दिली आणि झोपून उठल्यानंतर ना शाबूचं पापड करायचं होतं म्हणून पाडदेशी त्याचं पण मिक्स करून घेतलं. आणि एकतर वेळ झाला, संध्याकाळ स्वयंपाकाचा टायमिंग पण झालं. मग पटापटा शाबूच्या चकल्या पण घालून घेतल्या आणि मी एखादं काम करायला घातलं का आमच्या जानूमध्ये मध्ये लुडबुड चालू असते. तिचं काय भिनभिन असते काय माहिती, लाकडाला किडा पण एवढा भिनभिन करत नाही, एवढी भिनभिन ती करते. आणि 1 किलोच्या पिठात एवढंच पापड झालं होतं. मी एका वेळ रचून ठेवलं होतं वाकडं होत्यात म्हणून, तर प्लेटमध्ये एवढंच दिसत होते ती पापड. आणि मी जिलवण्यासाठी शाई साठवून ठेवती, ती पण मला हलवायची होती कारण मी रात्रीच बाहेर काढून त्याच्यात दही लावून ठेवलं होतं, कारण चांगलं विरजण लागतं म्हणून, चांगलं पण लोणी निघतं म्हणून मी रात्रीच त्याच्यात दही घालून ठेवते विरजण लागण्यासाठी. तर एकदम मस्त असं लोणी घटमुट निघतं. आणि माझं एकदम लहरी काम आहे, मला एकाच दिवशी सगळी कामं करायची असतील, नाही तर मग माझ्या अंगात एकदा आळू शिरा का मग बोलायचं कामच नाही, मग आम्हाला उठणं पण होत नाही जागणं. सकाळच्या स्वयंपाकापासून भांडी पडली होती पापडाची, नंतर शाबूच्या चकल्याची, नंतर हलवली लोणी काढलेले, त्याचं तर तेलकट भांडी एवढी पडली बोलायचं काम नाही. ती सगळा एकदम भांड्याचा खेळा घासून घ्यावा म्हणलं, नाही तर आपल्याला कधी पण केलं तर आपल्यालाच कशी काढायची, आपल्या जागी दुसरं कोणी येणार नाही म्हणून. तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये